वृश्चिक राशी एप्रिल 2026 मासिक राशीफल। वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मार्च महिना संपून आता एप्रिल महिन्याची सुरुवात झाली आहे। 2026 या वर्षाचा हा चौथा महिना। या कालावधीत अनेक मोठमोठ्या ग्रहांचं नक्षत्र तसेच राशी परिवर्तन होणार आहे। त्यामुळे एप्रिल 2026 चा हा महिना वृश्चिक राशीसाठी नेमका कसा जाणार आहे, चला जाणून घेऊ। रहस्यमय, धाडसी आणि आतून प्रचंड शक्ती असलेली वृश्चिक रास, ज्यांच्या नजरेतच गूढता आणि मनात अढळ आत्मविश्वास, आव्हानांना सामोरं जाणं आणि त्यांना आवडतं आणि संकटातूनही स्वतःचा मार्ग तयार करणं त्यांची खासियत आहे। अशा सर्व वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना घेऊन येतोय नवे बदल, गुपित संधी आणि यशाची नवी दिशा। चला तर मग पाहूया एप्रिल 2026 चा हा महिना तुमच्यासाठी काय खास आहे। वृश्चिक राशीसाठी एप्रिल 2026 चा हा महिना यश आणि ऊर्जेने भरलेला असेल। प्रलंबित कामे पूर्ण होतील, तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि नातेसंबंध सुधारतील। बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात। या व्यतिरिक्त तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि उत्साही वाटेल। या महिन्यात प्रवासाची शक्यता आहे। नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो। यामुळे मोठी जबाबदारी मिळू शकते। तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे। काही व्यक्ती नवीन घर खरेदी करू शकतात। नशीब तुमच्या बाजूने असेल आणि तुमचा सामाजिक दर्जा वाढू शकतो। या महिन्यात तुमचा स्पष्ट संवाद खूप प्रभावी ठरेल आणि समोरच्या व्यक्तीला तो चांगलाच पटेल। त्याच वेळी गुरुच्या प्रभावामुळे तुमची गुप्त विषयांमध्ये किंवा संशोधन संबंधित कामांमध्ये अचानक रुची निर्माण होऊ शकते। तुम्हाला तुमच्या वडिलांकडून वडिलोपार्जित मालमत्ता मिळेल। 11 एप्रिल पासून बुधाच्या दुर्बळ स्थितीमुळे तुम्हाला कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे लागेल। या काळात तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या। तर 19 एप्रिल पर्यंत परदेश प्रवासासाठी हा एक उत्तम काळ असेल। तुमचे शिक्षण किंवा व्यवसायाशी संबंधित काम वेळेवर पूर्ण होईल। तुमची एका जुन्या मित्राशी भेट होईल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल। करिअरच्या बाबतीत तुम्हाला एका परदेशी कंपनीकडून नवीन प्रोजेक्टसाठी प्रस्ताव मिळू शकतो, ज्यामुळे तुम्हाला नवीन गोष्टी आजमावण्याची संधी मिळेल। तुम्ही भागीदारीत सौंदर्य, डिझाईन किंवा कलेशी संबंधित काहीतरी सुरू करू शकता। दुर्बळ बुध ग्रहामुळे कामाच्या ठिकाणी कागदपत्रांच्या कामामुळे समस्या निर्माण होऊ शकतात। जर तुम्ही नोकरी करत असाल तर नवीन प्रोजेक्ट हाताळण्याची तुमची निवड होऊ शकते आणि यामुळे पदोन्नतीची संधीही मिळू शकते। 14 एप्रिल नंतर नोकरी बदलल्यास तुमच्या वरिष्ठांशी किंवा बॉसशी वाद होऊ शकतात, यासाठी काळजी घ्या। अचानक मिळालेल्या पैशामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक होऊ शकते। तुम्ही घराच्या नूतनीकरणावर पैसे खर्च कराल। 19 एप्रिल पर्यंत तुम्ही एका स्त्रीवर पैसे खर्च कराल आणि अनावश्यक खर्चामुळे मानसिक त्रास होऊ शकतो। शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी ही चांगली वेळ नाही। 22 एप्रिल पासून पुढे जर तुम्हाला कोणत्याही स्रोतातून पैसे मिळाले तर ते तुमचे कर्ज फेडण्यासाठी आणि तुमचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वापरणे शहाणपणाचे ठरेल। वृश्चिक राशी एप्रिल 2026 यावेळी तुमच्या राशी स्वामीची शनी सोबतची युती तुम्हाला आतून हादरवून टाकू शकते। हा महिना केवळ तुमच्या निर्णयांवरच परिणाम करणार नाही, तर तुमच्या भावनांचीही परीक्षा घेईल। तुमच्या राशी स्वामी मंगळ पूर्ण उत्साहाने तुमची ऊर्जा वाढवेल। गुरु भाग्य आणि नवीन संधी उपलब्ध करून देत राहील। बुध आणि सूर्याची स्थिती तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि तुमच्या प्रतिस्पर्धकांसोबत विशेष प्रभाव देईल। एप्रिल तुमच्या करिअरच्या आघाडीवर तुमच्या रणनीतींची परीक्षा घेईल। मंगळाचा प्रभाव तुम्हाला सक्रिय आणि धैर्यवान ठेवेल। तुमची बोलण्याची शैली आणि निर्णय क्षमता कार्यालयातील प्रत्येकाला प्रभावित करेल। जर तुम्ही व्यवसायात असाल तर कागदपत्रे अत्यंत काळजीपूर्वक हाताळणे महत्त्वाचे आहे। या काळात तुमच्या कामात किरकोळ बदल देखील आवश्यक असू शकतात। व्यावसायिकांना कायदेशीर प्रक्रियेतून त्रुटी आढळून येऊ शकतात किंवा नवीन निर्देश मिळू शकतात। नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ आव्हानात्मक आणि संधींनी भरलेला असेल। तुमच्या मेहनतीची दखल एखादे वरिष्ठ घेऊ शकतात। वृश्चिक राशी या महिन्यात तुमचे प्रेमजीवन रहस्य आणि उत्साहाने भरलेले असेल। एक नवीन व्यक्ती आकर्षण निर्माण करू शकते आणि पहिली छाप कायमस्वरूपी प्रभाव सोडू शकते। विवाहित जोडप्यांना त्यांच्या जोडीदारासोबत आपलेपणाची खोल भावना अनुभवायला मिळेल। कधीकधी तुमच्या तीव्रतेमुळे किरकोळ संघर्ष होऊ शकतात, परंतु समजूतदारपणा तुमचे नाते अधिक घट्ट करेल। आपल्या जोडीदाराच्या संपर्कात राहिल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल। या महिन्यात घरातील वातावरण गहन चर्चेमुळे प्रभावित होऊ शकते। तुमचे कुटुंबातील सदस्यांसोबत दीर्घ संभाषण होऊ शकते।
या काळात वडिलोपार्जित मालमत्तेबाबतही चर्चा होईल, त्यामुळे तुम्ही ही परिस्थिती जितकी शांतपणे आणि हुशारीने हाताळाल तितके ते तुमच्यासाठी अधिक अनुकूल असेल. वृश्चिक राशी, तुमच्या मुलांनी घरी घेतलेली मेहनत आणि केलेले प्रयत्न तुमच्या आई वडिलांना आनंद देतील. या काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याच्या भरपूर संधी मिळू शकतात. या महिन्यात येणाऱ्या पाहुण्यांची लगबग देखील घरातील आनंदात भर घालेल. या काळात धार्मिक स्थळाला भेट देणे असो किंवा सेवा कार्य करणे शुभ राहील. सकाळी गणेश पूजा केल्याने सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळेल. वृश्चिक राशी, एप्रिल महिन्यात तुमच्यातील आत्मविश्वास, धैर्य आणि क्रिएटिव्हिटी खूप वाढेल. तुमच्याकडे नवीन कल्पना येतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्याची ताकदही मिळेल. हा महिना तुमच्या टॅलेंट दाखवण्याचा आणि स्वतःला प्रूव्ह करण्याचा आहे. विशेष म्हणजे या महिन्यात सर्व ग्रह सरळ गतीत असल्यामुळे जी कामं अडकली होती ती पुढे सरकतील. तुमच्या जुन्या मेहनतीचे फळ मिळायला सुरुवात होईल. नवीन संधी, प्रमोशन किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात. कामाचा तुमचा इन्फ्लुअन्स आणि रिस्पेक्ट वाढेल. कठीण प्रोजेक्ट पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात असेल. विशेषतः 14 एप्रिल नंतर तुमची ऊर्जा वाढेल आणि ऑफिसमध्ये विजय मिळवण्याचे योग मजबूत होतील. आर्थिक बाबतीत गुप्त किंवा अचानक लाभाचे योग आहेत. नवीन इन्कम सोर्स मिळू शकतो. इन्व्हेस्टमेंट किंवा प्लॅनिंगमधून फायदा होऊ शकतो. योग्य निर्णय घेतले तर पैशात हळूहळू वाढ होणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात प्रेमजीवन खूप सुंदर होईल. 19 एप्रिल नंतर बुधाचा प्रभाव वाढल्याने प्रेम, आकर्षण आणि समज वाढेल. रिलेशनशिपमध्ये स्टॅबिलिटी आणि फ्युचर प्लॅनिंग होऊ शकते. सिंगल लोकांसाठी नवीन प्रेमाची सुरुवात होण्याची शक्यता जास्त आहे. अभ्यासात फोकस आणि डिसिप्लिन वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. रिसर्च, टेक्निकल आणि डीप स्टडीमध्ये प्रगती होईल. मेहनत केल्याचा महिना मोठा ब्रेकथ्रो ठरू शकतो. 14 एप्रिल नंतर तुमची एनर्जी आणि स्टॅमिना वाढेल. मानसिक ताकद वाढेल आणि रिकव्हरी पॉवर स्ट्रॉंग असेल. स्वतःकडे लक्ष दिल्यास हेल्थ इम्प्रूव्ह होण्याचे संकेत आहेत. वृश्चिक राशी, हा महिना तुमच्यासाठी आंतरिक परिवर्तन घेऊन येणार आहे. तुम्ही आधीपेक्षा जास्त स्ट्रॉंग, क्लिअर आणि इमोशनली बॅलन्स्ड व्हाल. जुने नेगेटिव्ह पॅटर्न सोडून नवीन पॉझिटिव्ह लाईफस्टाईल सुरू करण्याची संधी तुम्हाला मिळेल. एप्रिलमध्ये तुमचे डिसिजन मेकिंग खूप पॉवरफुल होईल. या योग्य वेळेला योग्य निर्णय घेता येईल. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. यामुळे करिअर आणि पर्सनल लाईफ दोन्हीमध्ये रिस्पेक्ट वाढेल. नवीन लोकांशी ओळख होईल. इन्फ्लुअन्स असलेले कॉन्टॅक्ट्स तयार होतील. मित्रांकडून सपोर्ट मिळेल. हे कॉन्टॅक्ट्स पुढे जाऊन करिअर ग्रोथसाठी खूप फायदेशीर ठरतील. एप्रिलमध्ये तुमचे डिसिजन मेकिंग खूप पॉवरफुल होईल. योग्य वेळेला योग्य निर्णय घेता येईल. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. यामुळे करिअर आणि पर्सनल लाईफ दोन्ही रिस्पेक्ट वाढेल. नवीन लोकांशी ओळख होईल. इन्फ्लुअन्स असलेले कॉन्टॅक्ट्स तयार होतील. मित्रांकडून सपोर्ट मिळेल. हे कॉन्टॅक्ट्स पुढे जाऊन करिअर ग्रोथसाठी खूप फायदेशीर ठरतील. तुमच्यातील काही कलागुण जसे बोलण्यातील कला, क्रिएटिव्हिटी, लीडरशिप या महिन्यात अचानक शाईन होतील. यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. या महिन्यात सोमवारी किंवा मंगळवारी करण्यासारखे उपाय म्हणजे भगवान शिवांना पाणी आणि दूध अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा म्हणा. यामुळे मन शांत राहील आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढेल. या महिन्यात लाल रंगाचा वापर करा. यामुळे तुमचा कॉन्फिडन्स आणि लक बूस्ट होईल. मंगळवारी गरिबांना गूळ किंवा लाल वस्तू दान करा. यामुळे अडथळे कमी होतील आणि ग्रह शांत होतात. रोज सकाळी 5 ते 10 मिनिटे सूर्याला नमस्कार करा. यामुळे हेल्थ प्लस सक्सेस एनर्जी वाढते. आठवड्यातून एकदा मीठ घालून आंघोळ करा. यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि मन हलकं होतं. महत्त्वाचं काम 8, 11 किंवा 15 तारखेला करा. इंटरव्ह्यू, मीटिंगला जाताना लाल रंगाचा छोटा एलिमेंट ठेवा. नवीन काम सुरू करताना गोड खाऊन सुरुवात करा. तुमच्यात प्रचंड ताकद आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची मेहनत आता फळ देणार आहे. हा महिना तुम्हाला आतून मजबूत करून बाहेर यश देणारा असेल. एकंदरीतच पाहता वृश्चिक राशीसाठी हा महिना उत्तम असेल.